श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी 32 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग करणार आहे. तर तयार उंची आहे 13 आणि +1 टाकायची आहे. टोटल उंची आहे 14. रुंदी आहे 8 +2 टाकायची 10. टोटल लेंथ 14 घ्यायची. शोल्डर आहे 5 इंच. गळा रुंदी आहे 2 इंच. मुंडा खोली आहे 5.5 इंच. आपली चेस्टचा आहे 32. 32चा चौथा भाग 8 +2 टोटल म्हणजे 10 इंच. मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा. गळा रुंदी 2 इंच आणि उंची आपण आपल्या अकॉर्डिंग घेऊ शकतात. मी 9 इंच घेतली आहे आणि खालून 2.5 इंच घ्यायचं. टक्स पॉईंट 4 इंच उभा घ्यायचा. इकडनं 5 इंच घ्यायचं आणि दोन्ही साईडने पॉईंट घ्यायचा. अर्धा इंचाचा टक्स करायचा. मी गळ्याची बॅक कटिंग नाही केलेली. तुम्हाला डिझाईनचं करायचं असेल तर मी डिझाईन पण कट करू शकतात. तसंच पुढचाही भाग तसंच घ्यायचा. बॅक पार्ट त्याच्यावर ठेवून तसंही मेजरमेंट घेऊ शकतो आपण. खालच्या साईडने अर्धा इंच वाढवायचं. उंची अर्धा इंच वाढवायची. रुंदी खालच्या साईडने 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तसंच आपण शोल्डर 5 इंच घ्यायचं. 2 इंच गळा. गळ्याची उंची 6.5 इंच. रुंदी खालच्या साईडने 2.5 इंच. गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा. मुंडा खोली 5.5 इंच. चेस्ट आहे आपली 8 +2 आणि अजून 1 इंच वाढवायचं आणि खालच्या साईडनी 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं परत, म्हणजे टोटल 12. गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आणि मुंढ्याला गोल आकार देऊन घ्यायचा. स्टिचिंग करताना आपण अजून गोल करून घेऊ. कटिंग करून घ्यायची गळ्याची. आता प्रिन्स कटची टक्स काढून घ्यायची. रुंदी घ्यायची 3.5 इंच आणि टक्स पॉईंट 10.5 वरती. एक सरळ लाईन ओढून घ्यायची. टक्स पॉईंटची रुंदी घ्यायची 1.5 इंच. उभा घ्यायचा 2 इंच आणि मुंड्याकडे गोल आकार देऊन घ्यायचा प्रिन्स कटचा. आणि खालच्या साईडने अर्धा इंच क्रॉस घ्यायचा.
आता आपण बाही कट करणार आहोत. आपल्याला उरलेला कपडा अंतरायचा आहे. आपल्याला जेवढी उंची घ्यायची तेवढी आपण आपल्या हिशोबाने घ्यायची. माझी पूर्ण टोटल आहे 10 इंच, तर मी त्याच्यामध्ये +1 केलं म्हणजे 11 इंच. बाहीची रुंदी आहे 8 इंच. बाही कशी कापायची, आपण मुंडा खोली जी आहे ते आपण तिरकस टेप धरायचा आणि तशी मोजायची. तर ती टोटल आहे 7.5 इंच. अर्धा इंच प्लस करायचं म्हणजे 8 इंच. 8 इंच आहे. आणि बाही वरतून डाऊन घ्यायचं आहे 3.5 इंच. आणि 2 इंच मार्जिन वरतून गोल आकार देऊन घ्यायचा आहे बाईला. मी पफ स्लीव्ह शिवणार आहे. हे अस्तर असं कापून घेतलं आहे आणि थोडासा खोल भाग घ्यायचा आहे अर्धा-पाऊण इंचावरती. आता आपण कपड्यावरती अस्तर ठेवून घेऊया. डबल फोल्ड करायचा आहे. आपला बॅक पार्ट त्याच्यावर ठेवायचा आहे. मी बॅक पार्टची कटिंग नाही केलेली आहे, बॅक नेकची. तुम्ही आपल्या डिझाईननुसार कट करू शकतात. मी पुढच्या व्हिडिओमध्ये कटिंग दाखवणार आहे तुम्हाला स्टिचिंग बॅक नेकची. सगळे पार्ट त्याच्यावर ठेवून घ्यायचे आणि पिन लावून घ्यायचे सगळ्याला. सगळे पार्ट कट करून घ्यायचे. बॅक नेक डिझाईन मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. आपण आता बाही कट करून घेऊ. आपली बाहीची उंची टोटल आहे 10 इंच. तर मला पफ स्लीव्ह शिवायची आहे. तर पफ स्लीव्हसाठी जेवढा कपडा असेल तेवढा घ्यायचा, शिल्लक कितीही असो. प्लेट्स जास्त पडण्यासाठी जास्तही कपडा घेतला तरी चालेल. तर 3 इंच खाली बॉर्डर लावणार आहे. तर वरचा घेतलेला आहे मी 8 इंच म्हणजे 7 इंच टोटल आणि 1 इंच पफसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे. तुमचा जेवढा ब्लाऊज पीस उरेल तेवढी तुम्ही रुंदी घेऊ शकतात, म्हणजे प्लेट्स जास्त पडतील. आणि प्लेट्स पडायसाठी आपण 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि आपलं जे अस्तरचं कापलेलं आहे बाही ती त्याच्यावरती ठेवून घ्यायची आणि आकार देऊन घ्यायचा बाहीचा. 3 इंच खालून एक्स्ट्रा कट करायचं आहे. 3 इंच मायनस करून बाही त्याच्यावरती ठेवून घ्यायची आणि बाहीचा आकार देऊन घ्यायचा. स्टिचिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पाच इंच घ्यायचं एक्स्ट्रा प्लेट्स पाडण्यासाठी. आणि मग पुढे आपली बाही ठेवून घ्यायची.
स्टिचिंग बघायला माझा पुढचा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि ती बाही दुसऱ्या कपड्यावर ठेवून ॲज इट इज जशी तर तशी कापून घ्यायची आहे. माझा पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. स्टिचिंगचा याच्यामध्ये कटिंग आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग आहे. व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून स्टिचिंग पुढच्या व्हिडिओमध्ये केली आहे. धन्यवाद. माझा व्हिडिओ बघा. थँक्यू.